काही हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका प्राचीन राज्यात एक तरुण शिष्य राहत होता. त्याच्याकडे बुद्धिमत्ता होती, ताकद होती आणि मोठी स्वप्नसुद्धा होती. पण त्याच्या आयुष्यात एक अशी सवय होती जी त्याच्या प्रत्येक स्वप्नाच्या आड येत होती. तो प्रत्येक महत्त्वाचं काम उद्यावर ढकलायचा. उद्या सुरू करीन. थोडी अजून तयारी झाली की करीन. योग्य वेळ आली की नक्की करीन. हे शब्द तो इतक्या वेळा बोलला होता की तेच त्याच्या आयुष्याचा भाग बनले होते. दिवस गेले, महिने गेले, पण त्याचं आयुष्य तिथेच उभं राहिलं. एके सकाळी तो आपल्या वृद्ध गुरुकडे गेला. त्याने नम्रपणे विचारलं, "गुरुजी, माझ्यात क्षमता आहे, मेहनत करण्याची इच्छाही आहे. मग मी प्रत्येक वेळी अर्ध्या वाटेत का थांबतो?" गुरुजी काहीच बोलले नाहीत. ते शांतपणे उठले आणि त्या तरुणाला घेऊन जंगलाच्या दिशेने चालू लागले. थोडा वेळ चालल्यानंतर ते एका मोकळ्या जागी थांबले. समोर एक छोटंसं हिरवं रोप उगवलं होतं. गुरुजी म्हणाले, "हे रोप उपट." तरुणाने सहज हात लावला. क्षणात ते रोप जमिनीतून बाहेर आलं. गुरुजी पुन्हा म्हणाले, "आता माझ्यासोबत ये." थोडं पुढे गेल्यावर एक विशाल वटवृक्ष उभा होता. त्याच्या फांद्या आकाशाला स्पर्श करत होत्या. मुळं जमिनीच्या खूप खोलवर गेली होती. गुरुजी म्हणाले, "आता हा वृक्ष उपट." तरुण हलकौसा हसला. "गुरुजी, हे अशक्य आहे." गुरुजी त्याच्याकडे पाहत म्हणाले, "जे रोप काही क्षणांपूर्वी तू सहज उपटलंस, त्याचं रूपांतर एक दिवस अशाच विशाल वृक्षात होतं." सवयींचंही तसंच असतं. त्या जन्माला येतात तेव्हा अगदी छोट्या असतात. त्या बदलणं सोपं असतं. पण आपण प्रत्येक वेळी उद्या म्हणत राहिलो तर त्या हळूहळू आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागण्यात आणि शेवटी आपल्या आयुष्यात इतक्या खोलवर रुजतात की मग त्यांना बदलणं अत्यंत कठीण होतं. त्या क्षणी तरुण शांत झाला. कारण त्याला पहिल्यांदाच समजलं, त्याचा सर्वात मोठा शत्रू आळस नव्हता, वेळ नव्हती, नशीबही नव्हतं. त्याचा खरा शत्रू होता रोज घेतलेला एक छोटासा चुकीचा निर्णय. आणि कदाचित आपल्या आयुष्यातही असंच काहीतरी घडत असेल. आपण अनेकदा विचार करतो की यशस्वी लोक जन्मतःच शिस्तबद्ध असतात. पण खरंच तसं असतं का? की त्यांनी फक्त अशा काही सवयी निर्माण केल्या असतात ज्या आपण अजून समजून घेतलेल्या नसतात? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. हा प्रवास कोणत्याही पुस्तकाची कथा नाही. हा प्रवास आहे आपल्या मनाचा, आपल्या सवयींचा आणि त्या छोट्या निर्णयांचा, जे शांतपणे आपल्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवत असतात. भाग 1. शिस्त म्हणजे स्वतःला त्रास देणं की स्वतःला घडवणं? एक प्रश्न विचारू. तुम्ही कधी स्वतःलाच वचन दिलंय का, उद्यापासून नक्की लवकर उठणार, उद्यापासून व्यायाम सुरू, उद्यापासून मोबाईल कमी वापरणार? त्या क्षणी आपण खरंच ठरवलेलं असतं. कोणताही खोटेपणा नसतो. पण दुसऱ्या दिवशी सकाळ होते, अलार्म वाजतो आणि काही सेकंदातच तो बंद होतो. आपण पुन्हा झोपतो. संध्याकाळी स्वतःलाच म्हणतो, आज नाही जमलं, उद्यापासून नक्की. हा अनुभव फक्त तुमचा नाही. जवळजवळ प्रत्येक माणूस आयुष्यात कधी ना कधी या चक्रातून जातो. मग प्रश्न असा आहे, आपल्याला काय करायचं आहे हे माहीत असूनही आपण ते का करत नाही? उत्तर शोधायला गेलो तर लक्षात येतं, समस्या इच्छाशक्तीची नसते. समस्या आपल्या रोजच्या सवयींची असते.
कारण आपलं आयुष्य एखाद्या मोठ्या निर्णयानं बदलत नाही. ते बदलतं आपण रोज नकळत घेत असलेल्या छोट्या निर्णयांनी. कल्पना करा, 2 मित्र आहेत. दोघांची स्वप्न मोठी आहेत. दोघांनाही यश हवं आहे. पण एक छोटासा फरक आहे. पहिला मित्र रोज फक्त 20 मिनिटं स्वतःसाठी राखून ठेवतो. कधी एखादं पुस्तक वाचतो, कधी नवीन कौशल्य शिकतो, कधी फक्त शांत बसून स्वतःचा विचार करतो. दुसरा मित्रही हे सगळं करायचं ठरवतो, पण त्याच्या प्रत्येक वाक्याची सुरुवात एकाच शब्दाने होते, नंतर. नंतर वेळ मिळाला की नंतर सुरुवात करेन, नंतर सगळं बदलून टाकेन. महिनाभर दोघांमध्ये काहीच फरक दिसत नाही. पण 1 वर्ष उलटल्यानंतर पहिल्या मित्राच्या आयुष्यात शांतपणे बदल घडलेले असतात आणि दुसरा अजूनही सुरुवात करण्यासाठी योग्य दिवस शोधत असतो. खरं सांगायचं तर योग्य दिवस कॅलेंडरमध्ये कधीच येत नाही. तो आपण स्वतः तयार करावा लागतो आणि त्याची सुरुवात एखाद्या मोठ्या निर्णयाने होत नाही. ती सुरू होते आज घेतलेल्या एका छोट्या योग्य निर्णयाने. इथेच शिस्तीचा खरा अर्थ समजतो. शिस्त म्हणजे स्वतःला शिक्षा करणं नाही. शिस्त म्हणजे आजचा छोटासा त्रास स्वीकारून उद्याचा मोठा पश्चात्ताप टाळणं. आज 10 मिनिटं अभ्यास करणं, आज अर्धा तास चालणं, आज मोबाईल थोडा बाजूला ठेवणं. या गोष्टी त्या क्षणी फार मोठ्या वाटत नाहीत, पण वर्षानुवर्ष याच गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया बनतात. लोक अनेकदा विचारतात, यशस्वी लोक एवढे सातत्याने काम कसं करतात? कदाचित त्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त प्रेरणा नसते, पण त्यांनी एक गोष्ट लवकर शिकलेली असते. मूड बदलण्याची वाट पाहिली तर आयुष्य निघून जातं. कृती केली तर मूड हळूहळू स्वतः बदलतो. म्हणून शिस्त ही भावना नाही, ती एक निर्णय आहे. आणि तो निर्णय आपल्याला फक्त एकदाच घ्यायचा नसतो, तो रोज घ्यावा लागतो. पण एक गोष्ट अजूनही समजलेली नाही. जर आपल्याला योग्य काय आहे हे माहीत असतं, तर आपला मेंदू प्रत्येक वेळी सोपा आणि आरामदायी मार्गच का निवडतो? याच प्रश्नाचं उत्तर पुढच्या भागात शोधू. कारण शिस्तीची खरी लढाई बाहेरच्या जगाशी नसते, ती आपल्या स्वतःच्या मेंदूसोबत सुरू असते. भाग 2. मन बदलायचं असेल तर आधी मेंदू समजून घ्या. आपल्याला अनेकदा माहीत असतं की आपल्यासाठी काय चांगलं आहे. आपल्याला माहीत असतं की वेळ वाया घालवू नये. माहीत असतं की आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. माहीत असतं की आपल्या स्वप्नांसाठी काहीतरी करायला हवं. पण तरीही काही वेळा आपण तीच गोष्ट करत नाही जी आपल्याला करायची असते. आणि मग आपण स्वतःला दोष देतो. माझ्यात इच्छाशक्ती नाही, मी सातत्य ठेवू शकत नाही. पण कदाचित समस्या तुमच्या इच्छाशक्तीमध्ये नसते. समस्या असते ती आपल्या मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये. आपला मेंदू नेहमी अशा गोष्टींकडे आकर्षित होतो ज्या ओळखीच्या आणि सोप्या वाटतात. कारण मेंदूला प्रत्येक गोष्ट नव्याने शिकवावी लागत नाही. ज्या गोष्टी आपण वारंवार करतो त्या हळूहळू आपल्या सवयी बनतात. लहान मुलाला पहिल्यांदा सायकल चालवताना प्रत्येक हालचालीचा विचार करावा लागतो. संतुलन ठेवायचं, वेग सांभाळायचा. पण काही दिवसांनी तेच मूल सहज सायकल चालवतं, कारण मेंदूने तो मार्ग लक्षात ठेवलेला असतो. आपल्या रोजच्या सवयीही अशाच तयार होतात. सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल पाहणं, कठीण काम आलं की ते पुढे ढकलणं, थोडा कंटाळा आला की लगेच मनोरंजन शोधणं. या गोष्टी एका दिवसात मोठ्या समस्या बनत नाहीत,
पण त्या रोज केल्या गेल्या तर मेंदूला त्यांची सवय लागते. म्हणून शिस्त निर्माण करण्यासाठी स्वतःशी मोठं युद्ध करण्याची गरज नसते. गरज असते छोट्या कृतींनी नवीन मार्ग तयार करण्याची. जर तुम्हाला वाचनाची सवय लावायची असेल तर सुरुवातीला रोज 1 तास वाचण्याचा हट्ट करू नका. फक्त 10 मिनिटांनी सुरुवात करा. जर व्यायाम सुरू करायचा असेल तर पहिल्या दिवसापासून कठीण नियम बनवू नका. लहान पाऊल उचला, कारण बदल नेहमी छोट्या सुरुवातींमधून तयार होतो. शिस्त म्हणजे स्वतःवर दबाव टाकणं नाही. शिस्त म्हणजे आपल्या भविष्यातील व्यक्तीची काळजी घेणं. आज घेतलेला एक छोटासा योग्य निर्णय उद्या तुमच्या आयुष्याचा मोठा भाग बदलू शकतो. पण खरी परीक्षा इथेच सुरू होते. सुरुवात करणं सोपं असतं, पण ती सवय कायम टिकवणं कठीण असतं. आणि यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल की सवयी तयार कशा होतात. भाग 3. सवयींचं चक्र समजलं तर शिस्त टिकवणं सोपं होतं. आपण अनेकदा असं समजतो की चांगली सवय लावण्यासाठी फक्त मजबूत इच्छाशक्ती पुरेशी आहे. पण वास्तव थोडं वेगळं आहे. कारण आपलं वागणं फक्त इच्छेवर चालत नाही. त्यामागे काही ठराविक पद्धतीनं काम करणाऱ्या सवयी असतात. समजा तुम्ही संध्याकाळी कामावरून घरी येता. दिवसभराचा थकवा असतो. तुम्ही खुर्चीवर बसता आणि नकळत मोबाईल हातात घेता. तुम्ही फक्त 2 मिनिटांसाठी पाहायचं ठरवता. पण पुढचा अर्धा तास कधी निघून जातो हे कळत नाही. हे का होतं? कारण त्या कृतीमागे एक छोटं चक्र काम करत असतं. एखादी गोष्ट घडते, आपल्या मनात एक इच्छा निर्माण होते आणि मग आपण एक कृती करतो. त्या कृतीनंतर मेंदूला काहीतरी समाधान मिळतं. हळूहळू मेंदू तो मार्ग लक्षात ठेवतो आणि पुढच्या वेळी तशीच परिस्थिती आली की तोच मार्ग पुन्हा निवडला जातो. यालाच आपण सवयींचं चक्र म्हणू शकतो. याच पद्धतीनं वाईट सवयी तयार होतात आणि याच पद्धतीनं चांगल्या सवयीही तयार करता येतात. फरक फक्त एवढाच असतो, आपण कोणता मार्ग वारंवार मजबूत करत आहोत. एका व्यक्तीला सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल पाहण्याची सवय लागते. दुसरी व्यक्ती उठल्यावर 2 मिनिटं शांत बसते, दिवसाचं नियोजन करते. दोघेही रोज फक्त काही मिनिटांचा फरक करत आहेत. पण काही महिन्यानंतर त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत मोठा फरक दिसतो. म्हणूनच शिस्त म्हणजे प्रत्येक वेळी स्वतःला जबरदस्ती करणं नाही. खरी शिस्त म्हणजे आपल्या वातावरणाला आणि सवयींना अशा प्रकारे बदलणं की योग्य गोष्ट करणं थोडं सोपं होईल. जर तुम्हाला पुस्तक वाचायची सवय लावायची असेल तर पुस्तक अशा ट्रेडिंग टेबल ठेवा जिथे ते सहज दिसेल. जर सकाळी व्यायाम करायचा असेल तर रात्रीच तयारी करून ठेवा. कारण अनेकदा आपण इच्छाशक्ती कमी पडते म्हणून थांबत नाही. आपण स्वतःभोवती अशी परिस्थिती तयार केलेली नसते जी आपल्याला मदत करेल. छोट्या बदलांचा परिणाम लगेच दिसत नाही, पण रोज केलेली छोटी कृती आपल्या ओळखीचा भाग बनते. आणि एक दिवस असा येतो जेव्हा शिस्त लावावी लागत नाही, कारण ती आपल्या स्वभावाचा भाग झालेली असते. पण या सगळ्यात एक अडथळा कायम राहतो. तो म्हणजे जुन्या सवयींकडे परत जाण्याची इच्छा. आपण बदल सुरू करतो, काही दिवस चांगलं चालतं आणि अचानक पुन्हा मागे का जातो? याचं कारण समजलं तर सातत्य टिकवणं खूप सोपं होईल. भाग 4. बदलाची सुरुवात होते, पण जुनी सवय पुन्हा का परत येते? कधी लक्षात आलंय का? आपण एखादा नवीन निर्णय खूप उत्साहानं घेतो. आता सगळं बदलायचं, आता वेळ वाया घालवायचा नाही, आता स्वतःची काळजी घ्यायची. पहिले काही दिवस खूप छान जातात. आपण सकाळी लवकर उठतो,
आपल्या कामाकडे लक्ष देतो, स्वतःला चांगलं वाटतं. पण काही दिवसांनी हळूहळू जुन्या सवयी पुन्हा डोकं वर काढतात. आणि मग मनात प्रश्न येतो, मी पुन्हा तिथेच का आलो? याचा अर्थ असा नाही की तुमच्यात बदल करण्याची क्षमता नाही. फक्त एवढं समजा, जुनी सवय ही फक्त एक कृती नसते. ती आपल्या मेंदूमध्ये तयार झालेली एक ओळखीची वाट असते. जसं एखाद्या जंगलातून वारंवार चालल्यावर तिथे एक पायवाट तयार होते, तसंच एखादी कृती आपण जितक्या वेळा करतो तितका तो मार्ग आपल्या मनासाठी सोपा होत जातो. म्हणूनच जुन्या सवयी सोडताना अडचण येते. कारण आपण फक्त एक काम बदलत नसतो, आपण वर्षानुवर्ष तयार झालेला एक मार्ग बदलत असतो. समजा एखाद्या व्यक्तीला रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहण्याची सवय आहे. ती व्यक्ती ठरवते की आता लवकर झोपायचं. पण रात्री बेडवर गेल्यावर मोबाईल जवळ असतो, थकवा असतो आणि मेंदूला जुना मार्ग माहिती असतो. काही क्षणात हात पुन्हा मोबाईलकडे जातो. इथे समस्या निर्णयाची नसते, समस्या असते वातावरणाची. म्हणूनच बदलासाठी फक्त इच्छा पुरेशी नसते. आपल्याला आपल्या आजूबाजूच्या गोष्टीही बदलायला लागतात. जर एखादी गोष्ट आपल्याला चुकीच्या दिशेने नेत असेल तर तिच्यापासून थोडं अंतर तयार करावं लागतं. आणि ज्या गोष्टी आपल्याला पुढे नेतात त्या जवळ आणाव्या लागतात. लहान बदलांचा परिणाम कमी वाटतो, पण हे छोटे बदलच आपली ओळख बदलतात. मी व्यायाम करणारा माणूस आहे, मी शिकणारा माणूस आहे, मी माझ्या वेळेची किंमत समजणारा माणूस आहे. जेव्हा एखादी सवय आपल्या ओळखीचा भाग बनते तेव्हा ती टिकवण्यासाठी सतत संघर्ष करावा लागत नाही. कारण आपण फक्त एखादं काम करत नसतो, आपण स्वतःला एका नवीन रूपात घडवत असतो. पण या प्रवासात अजून एक मोठा अडथळा येतो. तो म्हणजे आपल्याला लगेच परिणाम दिसत नाहीत. आणि परिणाम दिसत नसतील तर मन पुन्हा जुन्या आरामाच्या मार्गाकडे वळतं. म्हणून पुढे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यावी लागेल. शिस्त ही फक्त कृतीची नाही, तर संयमाचीही परीक्षा असते. भाग 5. प्रेरणा कमी झाली तरी शिस्त कशी टिकवायची? सुरुवात करताना उत्साह असतो, नवीन ध्येय समोर असतं, मनात एक वेगळीच ऊर्जा असते. आपल्याला वाटतं, यावेळी मी नक्की बदलणार. आणि काही दिवस खरंच आपण बदललेले दिसतो. पण आयुष्यात प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी कामाचा ताण असतो, कधी मन खराब असतं, कधी शरीर थकलेलं असतं. आणि अशा वेळी सर्वात आधी कोणती गोष्ट कमी होते? ती म्हणजे आपली प्रेरणा. म्हणूनच अनेक लोकांची सुरुवात चांगली होते, पण सातत्य टिकत नाही. कारण ते प्रेरणेवर अवलंबून राहतात. पण प्रेरणा ही हवामानासारखी असते. कधी ती खूप असते, कधी कमी असते. आपण प्रत्येक दिवशी उत्साही राहू शकत नाही. म्हणून जर आपल्याला प्रत्येक कामासाठी प्रेरणेची वाट पाहावी लागली तर अनेक महत्त्वाची कामं कधीच पूर्ण होणार नाहीत. इथे शिस्त आपली मदत करते. शिस्त म्हणजे मन नसलं तरी स्वतःला पुढे नेण्याची क्षमता. समजा एखादा शेतकरी आहे. तो रोज शेतात जातो. प्रत्येक दिवशी त्याला काम करताना उत्साह असेलच असं नाही. कधी ऊन असेल, कधी थकवा असेल, कधी मनात चिंता असेल. पण त्याला माहिती असतं, जर त्याने आजची काळजी घेतली नाही तर उद्याचा परिणाम बदलणार आहे. म्हणून तो फक्त भावनेवर नाही तर आपल्या जबाबदारीवर चालतो. आपल्या आयुष्यातही असंच आहे. आपल्याला प्रत्येक वेळी मोठी प्रेरणा मिळेलच असं नाही. पण छोट्या नियमांमुळे आपण पुढे जाऊ शकतो. उदाहरणार्थ,
आज 2 तास अभ्यास करणार असं मोठं लक्ष ठेवण्याऐवजी फक्त 10 मिनिटं सुरुवात करायची असा नियम बनवा. कारण अनेकदा कठीण भाग काम करणं नसतो, कठीण भाग असतो सुरुवात करणं. एकदा सुरुवात झाली की मन हळूहळू साथ देऊ लागतं. म्हणून शिस्त ही स्वतःवर कठोर होण्याबद्दल नाही, ती स्वतःला समजून घेण्याबद्दल आहे. ज्या दिवशी ऊर्जा कमी असेल त्या दिवशी पूर्ण थांबण्याऐवजी छोटं पाऊल घ्या. कारण सातत्य तुटण्यापेक्षा छोटा प्रयत्न खूप चांगला असतो. लक्षात ठेवा, परिपूर्ण दिवसांची गरज नसते. फक्त पुन्हा पुन्हा योग्य दिशेने परत येण्याची सवय लागते. कारण शेवटी जिंकणारे लोक असे नसतात की ज्यांना कधी अडचणी येत नाहीत. ते असे असतात जे अडचणी आल्या तरी स्वतःला पुन्हा मार्गावर आणतात. पण अजून एक प्रश्न बाकी आहे. आपण स्वतःसाठी नियम बनवतो, प्रयत्न करतो, तरीही काही वेळा आत्मविश्वास का कमी होतो? आणि स्वतःवर विश्वास ठेवणं शिस्तीचा इतका महत्त्वाचा भाग का आहे? याचाच शोध आपण पुढच्या भागात घेणार आहोत. भाग 6. स्वतःवर विश्वास कसा तयार होतो? शिस्त आणि आत्मविश्वासाचं नातं आपण अनेकदा एक मोठी चूक करतो. आपल्याला वाटतं, आधी माझा आत्मविश्वास वाढला पाहिजे, मग मी काहीतरी मोठं करेन. पण अनेकदा सत्य याच्या उलट असतं. आत्मविश्वास आधी तयार होत नाही, तो कृती केल्यानंतर तयार होतो. लहान लहान गोष्टी पूर्ण केल्यानंतर आपल्या मनाला एक संदेश मिळतो, हो, मी हे करू शकतो. आणि हाच छोटासा विश्वास हळूहळू मोठा होत जातो. कल्पना करा, एक व्यक्ती रोज सकाळी अलार्म लावते, पण रोज तो बंद करून पुन्हा झोपते. काही दिवसांनी तिच्या मनात एक विचार तयार होतो, मी स्वतःला दिलेलं वचनही पाळू शकत नाही. दुसरीकडे एक व्यक्ती खूप मोठा बदल करत नाही. ती फक्त एवढं ठरवते, अलार्म वाजल्यानंतर मी लगेच उठेन. जेव्हा ती हे काही दिवस करते तेव्हा तिच्या मनात स्वतःबद्दल एक वेगळी भावना निर्माण होते. तिला जाणवतं, मी माझ्यावर विश्वास ठेवू शकतो. हा विश्वास बाहेरून कोणी देऊ शकत नाही, तो आपल्या स्वतःच्या कृतींमधून तयार होतो. म्हणूनच शिस्त ही फक्त वेळेचं नियोजन किंवा नियम पाळण्याची गोष्ट नाही, ती स्वतःसोबत केलेल्या छोट्या वचनांचा आदर करण्याची सवय आहे. आपण इतर लोकांना दिलेलं वचन मोडलं तर आपल्याला वाईट वाटतं, पण स्वतःला दिलेली वचनं आपण किती सहज मोडतो याचा विचार आपण कमी करतो. उद्यापासून सुरू करेन, पुढच्या आठवड्यापासून बदल करेन, वेळ मिळाला की करेन. ही वाक्य ऐकायला साधी वाटतात, पण वारंवार असं केल्याने आपल्या मनात स्वतःबद्दलची प्रतिमा बदलू लागते. म्हणून सुरुवात खूप मोठ्या लक्ष्याने करण्याची गरज नाही. स्वतःला असे छोटे पुरावे द्या जे सांगतील की तुम्ही बदल करू शकता. आज ठरलेलं काम पूर्ण करा. आज एक छोटी सवय पाळा. आज स्वतःशी केलेलं एक वचन पूर्ण करा. कारण प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला दिलेला शब्द पाळता तेव्हा तुमचा आत्मविश्वास थोडा मजबूत होतो. आणि प्रत्येक वेळी तो शब्द मोडता तेव्हा स्वतःवरचा विश्वास थोडा कमी होतो. म्हणून शिस्त ही बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी नसते, ती स्वतःच्या नजरेत स्वतःची किंमत वाढवण्यासाठी असते. कारण आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती जिचा विश्वास तुम्हाला जिंकायचा आहे, ती व्यक्ती तुम्ही स्वतः आहात. पण शिस्तीचा प्रवास इथे संपत नाही. कारण स्वतःवर विश्वास निर्माण झाला तरी एक मोठं आव्हान कायम राहतं. ते म्हणजे दीर्घकाळ बदल टिकवून ठेवणं. कारण काही दिवस चांगलं करणं सोपं असतं, पण वर्षानुवर्ष
योग्य दिशेने चालत राहणं ही खरी कला आहे. अंतिम भाग, शिस्तीचा खरा अर्थ. स्वतःला हरवणं नाही, स्वतःला घडवणं. आपण आयुष्यात अनेक गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. चांगलं करिअर, चांगलं आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि मनासारखं आयुष्य. पण या सगळ्या गोष्टींच्या मागे एक समान गोष्ट असते. ती म्हणजे रोज स्वतःसोबत केलेली छोटी मेहनत. कारण मोठे बदल एका रात्रीत घडत नाहीत. एक दिवस अचानक कोणीतरी शिस्तबद्ध व्यक्ती बनत नाही. तो बदल हळूहळू घडतो. एका छोट्या निर्णयातून, एका छोट्या सवयीतून आणि पुन्हा पुन्हा स्वतःला योग्य दिशेनं आणण्याच्या प्रयत्नातून. आपण अनेकदा शिस्तीकडे चुकीच्या नजरेनं पाहतो. आपल्याला वाटतं शिस्त म्हणजे आयुष्यातील सगळे आनंद सोडणं. शिस्त म्हणजे सतत कठोर राहणं. पण खरं तर शिस्त आपल्याकडून काही हिरावून घेत नाही. ती आपल्याला अशा गोष्टी मिळवून देते ज्या खरंच महत्त्वाच्या आहेत. कारण जेव्हा आपण आपल्या वेळेवर नियंत्रण मिळवतो, तेव्हा आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी जागा मिळते. जेव्हा आपण आपल्या सवयींवर नियंत्रण मिळवतो, तेव्हा आपल्याला आपल्या भविष्याची दिशा ठरवता येते. आणि जेव्हा आपण स्वतःला दिलेली छोटी वचनं पाळतो, तेव्हा स्वतःच्या नजरेत आपली किंमत वाढते. पण लक्षात ठेवा, शिस्त म्हणजे कधीही चूक न करणं नाही. कधीकधी आपण थकू, कधी एखादा दिवस खराब जाईल, कधी आपण पुन्हा जुन्या सवयींकडे वळू. पण त्या एका चुकीमुळे संपूर्ण प्रवास संपत नाही. खरी शिस्त ही आहे चुकल्यानंतर पुन्हा स्वतःला योग्य मार्गावर आणणं. कारण आयुष्यात पुढे जाणारे लोक असे नसतात की ज्यांना कधी अडचणी येत नाहीत. ते असे असतात जे अडचणी आल्या तरी थांबत नाहीत. आजपासून स्वतःकडून परिपूर्णतेची अपेक्षा ठेवू नका. त्याऐवजी स्वतःला एक प्रश्न विचारा. मी आज माझ्या भविष्यातील स्वतःसाठी कोणती एक चांगली गोष्ट करू शकतो? कदाचित ती फक्त 10 मिनिटांची मेहनत असेल. कदाचित एक चुकीची सवय थोडी कमी करणं असेल. कदाचित स्वतःशी केलेलं एक छोटंसं वचन पूर्ण करणं असेल. पण हाच छोटा निर्णय काही महिन्यांनी तुमच्या आयुष्यात मोठा फरक निर्माण करू शकतो. कारण शेवटी आपलं भविष्य एखाद्या मोठ्या संधीनं ठरत नाही. ते ठरतं आपण रोज कोणत्या व्यक्तीची निवड करतो यावर. आराम निवडणारी व्यक्ती की स्वतःला घडवणारी व्यक्ती? निवड प्रत्येक दिवशी आपल्या हातात असते. शिस्त ही बंधन नाही, ती स्वतःला दिलेली एक भेट आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर नियंत्रण मिळवता, तेव्हा जगातील कोणतीही परिस्थिती तुम्हाला सहजपणे तुमच्या मार्गापासून दूर नेऊ शकत नाही. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा. मोठं आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठी सुरुवात लागते असं नाही. कधीकधी फक्त एक छोटा निर्णय पुरेसा असतो. आणि तो निर्णय असतो, मी स्वतःला सोडणार नाही. कारण शिस्तीचा अंतिम उद्देश फक्त यश मिळवणं नाही, तर अशी व्यक्ती बनणं आहे जिच्यावर स्वतःला विश्वास ठेवता येईल. बदलाची सुरुवात आजच करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.